कॉमेंटेटर दोन्ही संघातील 12वे खेळाडू कामतगर समजा नाही आला तरी चालेल मी आहे खानपे संघाचा 12वा खेळाडू रापाटील आहे ना खानपे संघाचा 12वा खेळाडू सामन्याला सुरुवात होत आहे. कामतगर संघाने नाणेफेक जिंकून पहिलं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पहिलं गोलंदाजीसाठी आलेले आहेत ते अनुभवी खेळाडू विलास दादा आणि बॅटिंगसाठी स्ट्राईकला असलेले विनोद, नॉन स्ट्राईकला असलेले जितू दादा. पंच सामन्याला सुरुवात करा प्लीज. तीन षटकांसाठी 15 मिनिटाचा अवधी लावलेला आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण करायची नाही तर पहिला चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू, कुठल्याही प्रकारची धाव नाही. तर आपण पाहतोय निर्धाव चेंडू पाहायला मिळतात या षटकामध्ये. दोन चेंडूचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. कुठली धाव आतापर्यंत फलकावर जोडली गेली नाही. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. विलास पाटील हा गोलंदाज. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला अडवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं महेश या क्षेत्राच्या माध्यमातून. 2 धावे तर मात्र जोडत असताना बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय विनोद. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. यावेळेस अप्रतिम चेंडू हाताला गेलाय खोलपट टप्प्याचा. प्रश्न विचारणार राहिलाय हा चेंडू फलंदाजा समोर. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा फलकावर. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. कुठली विकेट मिळवणी नसेल परंतु लाईन लेंथ आपल्याकडे चांगली असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार राहतो. तेच प्रात्यक्षिक दाखवत असताना आपण विलास पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस लेटकटचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. इथे मात्र चुकी घडली. एके धावेचं रूपांतर मात्र दुसऱ्या धावेमध्ये बॅटर करत असताना 2 धावे धावफलक पुढे जात असताना 4 या अंकावर. एकंदरीत आतापर्यंत चेंडूंचा खेळ झालाय 5. धावा फलकावर आहेत 4. विनोद पुढे एकदा स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय सज्ज होताना विलास पाटीलच्या विरोधात. या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज विलास पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस पल्लू स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. यावेळेस संधी होती यष्टिरक्षकाला फलंदाजाला बाद करण्याची. तर मात्र फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. पहिला विकेटचा पतन विनोद हा बॅटर आपण पाहतोय. अंतिम चेंडूवर पल्लू स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये पुढे सरसावला होता. तेच यष्टिरक्षकाने बघितलं. विकेटचं पतन. धावसंख्या 4.
तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 4 धाबा फलकावर 2-2 अशा मागील षटकामध्ये आपण पाहिल्याचा डबल धाबा कंप्लीट केल्या गेल्या होत्या आणि 4 धावा फक्त फलकावर जोडल्या गेल्यात. चांगली गोलंदाजी राहिली विलास पाटील या गोलंदाजाची. दुसऱ्या षटकाची सुरुवात अप्रतिम राहिली आहे. निर्धाव चेंडून सुरुवात केली. गोलंदाज आपण पाहतोय अरविंद. वेग आहे या गोलंदाजाकडे आणि एस्टनच्या मागे आपण पाहतोय एसटी रक्षक. यावेळेस सन्मान दिलाय. स्वतः बॉलमध्ये क्षेत्ररक्षण करतोय. स्ट्राईक एन कडे इथे मात्र फेकी झाली आणि चांगलं कलेक्शन. त्यानंतर मात्र विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट. दुसरा झटका. तिकडे लिहून ठेवता नाही तर नको. तिकडे लिहून ठेवता खात्यात. तर बादवणारा फलंदाज आपण पाहतो मिलिंद डकआउटच्या आश्रयाला जात असताना. न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कोण आहे बॅटर? विजेंद्रला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एकंदरीत 4-2 अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकामध्ये 4 धावा आलेत. या षटकामध्ये विचार केला तर पहिला चेंडू डॉट राहिला. दुसरा चेंडू रनआउटच्या स्वरूपात विकेट मात्र गमवावी लागली. विजेंद्रला आपण पाहतोय यावेळेस चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये झेल सुटला. त्यानंतर मात्र फलंदाजाला संधी होती 2 धाबा कंप्लीट करण्याची. 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकावर. 6 धाबा फलकावर आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7 धाबा. चांगली गोलंदाजी राहिली या इनिंगचा आपण विचार केला तर. जॉली कामतकर टीमच्या गोलंदाज. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. चेंडू सरळ निघून चाललाय फाईन क्षेत्रात सीमापार चौकार. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता आणि चेंडू सरळ पाठवलं होतं सीमा रेषेच्या बाहेर चौकाराकरिता. धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 11 धाबा. धाबाला आकारणी देणारा हा चौकार पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने धाबा येत नव्हत्या चौकाराच्या बढतीनं मात्र पुढे नेण्याचं काम केलं. यावेळेस लिडिंग एज एसटी रक्षक चेंडू खाली आणि अमेझिंग कम्मालीचा झेल मात्र मैदानाच्या आतमध्ये एसटी भूमिकेमध्ये असलेल्या त्या एसटी रक्षकांना पकडला गेला. विकेटचं पतन इथं मात्र होत असताना गडी क्रमांक 3 जाईल तंबूच्या आश्रयाला. चांगला झेल कम्मालीचा झेल विनोद हे एसटी रक्षकांच्या भूमिकेमध्ये अप्रतिम कम्मालीचा झेल पकडला गेला आणि बॅटरला मात्र जावं लागल. परतीचा प्रवास करावा लागला.
तर नवीन बॅटर आपण पाहतोय स्ट्रायकर एंडवर आपण पाहतो विजेंद्र, तर नॉन स्ट्राईक एंडला मोहन. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर सचिन ह्या गोलंदाजाला मात्र गोलंदाज ट्रॅकवर आणले जाते. सचिन पाटील आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर तिसऱ्या षटकाकरिता. समोर बॅटर आपण पाहतो विजेंद्र. तिसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस अलंत कार्पेट स्ट्रोक केला गेलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. यावेळेस काय घडलंय, कॉलिंग चुकीची राहिली. फलंदाज मोहनला मात्र परतावा लागेल. दगावच्या आश्रयाला लागणार हा तिसरा धक्का. चार षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. न्यू बॅटर आपण पाहतोय पंडित. त्यावेळेस कुठली धाव घेतली गेली नाही. धावसंख्या स्थिर आहे फलकावर. ज्या पद्धतीने पाहिलं तर 12 धावा फलकावर. चांगली गोलंदाजी करत असताना सचिन पाटीलला आपण कर्णधार स्वतः जिम्मेदारी घेत असताना मैदानाच्या आतमध्ये. ओवली टीम आपण आला असाल तर व्यासपीठाच्या समोर यायचंय, कॉम्बॉक्सच्या समोर यायचंय. तर पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्तच भरणार राहिलाय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 13. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्र कशापासून दूर राहिले. विलास पाटील चेंडूपर्यंत पोहोचतील. तोपर्यंत 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण पाहतोय. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली आहे 15. चांगली गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. फक्त 15 धावापर्यंत मजल मारता आली आहे. लाईन लेंथ चांगली हाताळली जाते. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला. शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव धोक्यात ठरू शकते. स्ट्राईक एंडला मात्र बेकी झाली आहे आणि धोक्याची ठरली ही धाव. विकेट गमवावी लागली. फलंदाजाला परतावा लागेल तंबूच्या आश्रयाला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र फलकावर जोडली जाईल. टीम ओवली आपण आला असाल तर कॉम्बॉक्सच्या समोर या. ओवली आणि दापोडा असे पुढील मॅच असेल. ओवली टीमचा कॅप्टन आणि दापोडा टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहेत 16 धावा फलकावर. 4 चेंडूचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. स्ट्राईक एंडवर आपण मनोजला पाहतोय. सचिन पाटील गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची हाताळणी केली जाते. सचिन पाटील आपण पाहतोय. चांगली लाईन लेंथ आपल्याकडे असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणार आहे तो त्याच पद्धतीची लाईन लेंथ हाताळली जाते.
सचिन पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. गोलंदाज सचिन पाटील पुणे एकदा. यावेळेस चेंडू हवेत आहे. यावेळेस झेल पकडला जातोय. विकेटचं मात्र पतन होईल मैदानाच्या आतमध्ये. परतावं लागेल मनोजला डगआउटच्या आश्रयाला. तीन षटकांची इथे मात्र समाप्ती झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 16. नवीन बॅटर आपण पाहतो नॉन स्ट्राईक एंडला रवींद्र आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो विजेंद्र. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय पंडितला. यावेळेस क्षेत्ररक्षक विलास पाटील तिथे मात्र झेल घेतल्यानंतर डान्स आपल्याला पाहायला मिळतोय. विकेटचं पतन. दमन दबरा आहे. एन्जॉय करत असताना अनेक विलास पाटील हा क्षेत्ररक्षक आपण पाहिला सीमा लगत चांगला झेल कंप्लीट करत असताना त्यानंतर मात्र सेलिब्रेशन बघा खूप चांगलं सेलिब्रेशन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. चला फलंदाजाला पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये लगेच. आदरणीय मान्य श्री अरविंदजी भोईर अध्यक्ष यांना विनंती असेल की आपण कॉम्बॉक्सच्या इथे येऊन बसायचंय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत डिल्टन मैदानावर. तर विकेटचं पतन झाले. न्यू बॅटर आपण पाहतोय प्रल्हाद. अप्रतिम चेंडू हाताला गेलाय. विकेट नंतर मात्र निर्धाव चेंडू आणि धावसंख्या आपण पाहतोय फलकावर फक्त 16 वर थांबला गेलाय. अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. प्रल्हाद यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक चांगला राहिलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र करत असताना आपण क्षेत्ररक्षकला पाहतोय. त्यानंतर मात्र चांगली पैकी चांगलं कलेक्शन आणि चित्र आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. विकेट. तर आपण पाहतोय धावसंख्या 17 या अंकावर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. या इनिंगचा आपण विचार केला तर कुठेतरी आपण पाहतोय शॉर्ट सिलेक्शन चुकीचे घडतायत. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचाच परिणाम धावा येत नाहीत फलकावर. 17 धावा. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडूपासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. फक्त 17 धावा फलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज तयार. यावेळेस फुलटॉस आहे. ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतं. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो 18-18. गोलंदाज अखिलेश. यावेळेस अजून एक चांगला चेंडू. अजून एक
अप्रतिम चेंडू राहिला, निर्धाव चेंडूची हाताळणी झाली आणि 4 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय. ओवली टीम आपला कॅप्टन पाठवायचा नाणेफेक करण्याकरिता. ओवली टीमचा कॅप्टन तसेच दापोडे टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी यायचंय. ओवली विपक्षात दापोडे अशी मॅच पुढील मॅच असेल. चला ओवली टीमचा कॅप्टन आपण त्वरित यायचं टॉस करण्याकरिता. दापोडे टीमचा कॅप्टन पोहोचले आहे. अरे एकच फोडायचा होता तू काय दोन्ही फोडलं ए हिरो खबर दे. एकच बॉल बाहेर गेला फक्त. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झाला. 18 धावा फलकावर जोडण्यात यश आलंय खानपेठ टीमला. 19 धावांचा पाठलाग करावा लागेल. जॉली कामतकर टीमचे सलामीच्या आघाडीचे बॅटर्स मैदानात दाखल होत असताना 24 चेंडूमध्ये 19 करावे लागतील. तुला कानपेठ टीमचा 12वा खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. तर गोलंदाज ट्रॅकवर आपण पाहतोय सुनील हा गोलंदाज. स्ट्राईक एंडवर ओवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. तर स्ट्राईक एंडवर विनोद, तर नॉन स्ट्राईक एंडला सचिन पाटीलला आपण पाहतोय. तर गोलंदाज ट्रॅकवर सुनील. एकोणावीस धावा करायच्यात विजयाकरिता 24 चेंडूमध्ये. साधं आणि सोपं समीकरण आहे. विजयाचा पल्ला काटायचा असेल तर यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. कुठली धाव यावेळेस मिळाली नाही. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा कॅमेरा एंड कडून. यावेळेस चेंडू हवेत आहे. संदीप बनले क्षेत्ररक्षक चेंडू खाली
विकेटचं इथे मात्र पतन होईल. विनोद या बॅटरला परतावा लागेल. तंबूच्या आश्रयाला लागणारा पहिला धक्का. उठा स्ट्रोक खेळायचा होता, एलिव्हेशन देता आलं नव्हतं आणि इनफिल्डच्या आतमध्ये कबर क्षेत्रामध्ये मात्र चांगला झेल कंप्लीट करत असताना फलंदाज विनोदला जावं लागलं मैदानाच्या बाहेर तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर आपण पाहतोय या मैदानाच्या आतमध्ये शैलेश. तिकडे काय तिकडे काय त्यांच्या मागे तमाशा लावलेत बसले का तुम्ही येतो का उद्या आज रात्री तुला बोलवेन मी. शैलेश स्ट्राईक एंडला. यावेळेस चांगला चेंडू, चांगली लाईन लेंथ पाहायला मिळते. या षटकाचा आपण विचार केला तर जरूर फलकावर खूप कमी धावा आहेत, परंतु गोलंदाजी करत असताना आतापर्यंत यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. अजून एक प्रश्न विचारणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकत असताना गोलंदाज सुनील आपण पाहतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत, खातं उघडलं नाहीये गोलंदाज पुन्हा एकदा सुनील. यावेळेस चेंडू पायावर धरला आहे, जो जर अपील पाहायला मिळते. लेगबायच्या स्वरूपामध्ये मात्र पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण पाहतोय 5व्या चेंडूवर. 5व्या चेंडूवर मात्र पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते फलकावर. 19 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे, परंतु गोलंदाजी चांगली करत असताना आपण गोलंदाज सुनीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. यावेळेस पंच केला गेलाय सचिन पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सिंगलच्या बढतीनं तापलक पुढे जात असताना आपण पाहतोय 2 अंकावर जाऊन पोहोचलाय. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये 2च धावा खर्च केल्यात गोलंदाज सुनीलनं. चांगली गोलंदाजी राहिली या इनिंगचा आपण विचार केला तर 19 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रयत्न करणं सोडू नका, कधी हिंमत हारू नका, हिमतीने हारा. हे दाखवत असताना पहिल्या षटकामध्ये सुनीलने चांगली गोलंदाजी केली, फक्त 2च धावा खर्च केल्या. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. दुसरे षटक हाताळण्याकरिता गोलंदाज मोहन. ओवली टीमचा कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. ज्यावेळेस दुसऱ्या षटकाची सुरुवात मात्र निर्धावानं करत असताना मोहनला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एकंदरीत या षटकाचा आपण विचार केला तर 1च धाव फक्त बॅटच्या साहाय्याने आले. एकंदरीत 7 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 1 धाव लेगबायच्या स्वरूपामध्ये, फक्त 2च धावा फलकावर आहेत. 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला निर्धावच्या स्वरूपात. 2 चेंडू हाताळले गेलेत. 2 चेंडूवर मात्र चांगल्या पद्धतीचे राहिलेत. यावेळेस ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळाला, चांगली कॉलिंग राहिली. त्यानंतर मात्र 2 धावा इथं मात्र सचिन पाटीलच्या खात्यामध्ये. 2 धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 4 धावा. गोलंदाज मोहन.
त्यावेळेस सन्मान देत असताना चेंडूला ढकललं गेलं. एकच धाव इथं मात्र कंप्लीट केली जाईल. एके धाब्याने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 5 अंकावर जाऊन पोहोचलाय. 5 धावा फलकावर आहेत. स्ट्रायकिंगला यावेळेस शैलेशला आपण पाहतोय. यावेळेस विकेटच्या वरनं चेंडू निघून गेलाय. निर्धावाच्या स्वरूपामध्ये काय गोलंदाजी हे इनिंग मध्ये पाहायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करताना खूप कमी धावा जमवल्यात. मात्र मागे काय घडलंय, काय करायचं आहे पुढे, ते मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपले प्रात्यक्षिक दाखवत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. एकंदरीत आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. यावेळेस बॅट चेंज आहे. थर्डमॅन रिझल्ट चेंडू निघून चाललाय. एक धाव तर कंप्लीट झाले. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एके धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 6 धावा. 2 षटकांची समाप्ती झाली. धावफलकावर धावा आहेत 6. तर मात्र 12 चेंडूमध्ये विजयाकरिता 13 धावींची आवश्यकता. एकंदरीत पहिले 2 षटकांचा आपण विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये सुनीलची राहिली. त्याने 2 धावा खर्च केल्या आणि या षटकामध्ये 4 धावा खर्च केल्या मोहननं. तर गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय मिलिंद भोईर गोलंदाजी ट्रॅकवर. तर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय शैलेश. पहिले 2 षटक अप्रतिम राहिले. त्या पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल खानपे टीमला. यावेळेस पहिला चेंडू ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. इथे मात्र जाळ्यात अडकवलं गेलं. विकेटचं पतन होत असताना चांगला झेल तिथे मात्र विनोद कंप्लीट करत असताना विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 जाईल मैदानाच्या बाहेर. तुमच्याकडे चांगली गोलंदाजी असेल, चांगली लाईन लेंथने गोलंदाजी करण्याची क्षमता असेल तर मात्र सामना फिरवण्याची एक दाखवत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये खानपे टीमला पाहतोय. समोर 18 धावा फक्त जमवता आल्या आणि मात्र 18 धाब्यांसाठी जॉली कामतगर टीम संघर्षाच्या भोवऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तिसऱ्या षटकाची सुरुवात मात्र विकेटनं. न्यू बॅटर आपण पाहतोय अरविंद स्ट्रायकेनला. यावेळेस चांगला चेंडू. काय गोलंदाजी मैदानात होत असताना आपण पाहतोय कमालीची गोलंदाजी करत असताना खानपे टीम. तर बॅटिंग करत असताना 18 धावा जमवता आले 4 षटकामध्ये. मात्र 18 धावांसाठी अक्षरशः घाम फोडलाय जॉली कामतगर टीमला. तर मात्र 10 चेंडू विजयाकरिता 13 धाव्यांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर सुनीलने 2 धावा दिल्या. त्यानंतर मोहनने 4 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये मिलिंदने आतापर्यंत कुठली धाव खर्च केली नाही. त्यामध्ये एक विकेट मिळवली आहे. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. बॅटला चुंबन घेऊन सरळ चेंडू एष्ट्यावर धरलाय. फर्निचर उद्ध्वस्त झालाय. विकेट क्रमांक 3 जाईल मैदानाच्या बाहेर. चला वौली टीमचा कॅप्टन आलेला आहे. दापोडा टीमचा कॅप्टन आपण सुद्धा यायचं समोर. टॉस आपण करणार आहोत. कॉइन कुठे गेला आपला. उद्योगपती रमेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. एकंदरीत कमालीची बॉलिंग करत असताना आपण खानपे टीमला पाहतोय.
आणि संध्याकाळचं सत्र आहे पूरक मानला जातोय. एकंदरीत दुपारच्या सत्रापासून पाहिलं तर खूप साऱ्या धावा या मैदानात आपण जोडत असताना पाहिल्या ते 60 50, परंतु या मॅचमध्ये 18च बनवल्या होत्या. परंतु आत्ता 18 धावांसाठी संघर्ष करत असताना आपण जॉली कामतगर टीमला पाहतोय. आणि आपण नाणेफेक कक्षामधून पाहतोय दापोडे विपक्षात ओवली असा टॉस झाला. दापोडे टीमने टॉस जिंकलाय, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतलाय. निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल, जो निर्णय येईल तो आपण पोहोचवणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची. यावेळेस विलास पाटील अनुभवी फलंदाज आहे. चांगल्या पद्धतीने स्ट्रोक यावेळेस खेळला गेला ऑन साईडला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 7. एकंदरीत आपण विचार केला तर इथून 8 चेंडू आणि विजयाकरिता 12 धावेंची आवश्यकता. तिथे दुसऱ्या इनिंगला सुरुवात झाली होती तेव्हा 24 चेंडूमध्ये 19 करायच्या होत्या. परंतु काय गोलंदाजी राहिले, कमालीची गोलंदाजी करत असताना मात्र एक धावेसाठी संघर्ष करत असताना जॉली कामतगर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय, क्षेत्ररक्षक आहे, इथे मात्र चुकी घडली आहे. एफर्ट चांगले द्यावे पाहिजे होते या फलंदाजाकडून, ते घडलं नाहीये. आणि घडलं काय तर चेंडू निघून गेला सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता 4. हा जर झेल पकडला असतं तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 11 या अंकावर जाऊन पोहोचलंय. आता मात्र 8 धावेंची आवश्यकता. चेंडूंचा विचार केला तर 7. अजून सुद्धा क्षमता आहे खानपेठ टीमकडे, चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली आहे. एक चौकार जरूर गेला असेल, परंतु इथून मात्र अजून प्रयत्न करावे लागतील. धाडस केल्याशिवाय मात्र स्वप्न पूर्ण होत नाहीये. ज्यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, नो बॉलचा इशारा. पंच अंपायर्स डिसिजन कॅन्सल आहे. तर आता मात्र 3 षटकाची समाप्ती झाली. 6 चेंडू विजयाकरिता 8 धावेंची आवश्यकता. 6-8 असं समीकरण. आणि चेसिंग ड्रेसिंग कंपल्सरी असेल, तुम्हाला या 8 धावा कराव्याच लागतील. परंतु इनिंगची सुरुवात झाली होती तेव्हा 24 चेंडूमध्ये 19 धावा करायच्या होत्या आणि 18 चेंडूमध्ये फक्त आतापर्यंत धावा 11च करता आल्यात. तो मैदानाच्या आतमध्ये उतरता कष्ट, मेहनत, जिद्द, धाडस हे तुम्हाला सातत्याने करावं लागतं. तेव्हाच मात्र तुम्ही विजयाच्या दिशेने, विजयाच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचू शकता. हे प्रयत्न मात्र गोलंदाजाकडून केले जातील का? की ज्या धावा आहेत 6 मध्ये 8 करायच्या आहेत जॉली कामतगर ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातील का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवले गेलेत. गोलंदाज आपण पाहतोय अंतिम षटकाकरिता विजेंद्र. यावेळेस लेट कटचा फटका शॉर्ट थर्ड मॅन रिझन मध्ये निघून गेला 1 धावेकरिता. 1 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 12 अंकावर जाऊन पोहोचलाय. आता मात्र
5 चेंडू 7 असं समीकरण. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय. सीमा लगत झेल पकडला गेलाय. विकेटचं बदल. काय सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. आनंद घेत असताना आपण प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक जोडले गेलेत. एक आनंद देणारा हा सामना पाहायला मिळतोय. कमी धावांचा होता. लो स्कोरिंग सामने सातत्याने आपण क्रिकेट विश्वात पाहिलेत. रंगतदार आणि तोच रंगतदार सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. चार चेंडू विजयाकरिता 7 धाब्यांची आवश्यकता. च्या पद्धतीनं पाहिलं तर साधन सोपे समीकरण होतं. मात्र मी अनेकदा क्रिकेटच्या माध्यमातून कॉमेंट्री करत असताना म्हणत असतो कुठलंही समीकरण छोटं आणि मोठं नसतं. ते तुम्हाला मेहनतीनं करावं लागतं. ही मेहनत मात्र करावी लागेल या बॅटरला. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी केली जाते या इनिंग मध्ये. प्रथमतः पहिल्या षटकामध्ये सुनीलने, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मोहनने, तिसऱ्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी केली मिलिंदने आणि अंतिम षटकामध्ये विजेंद्र मात्र कमाल करत असताना. आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता 7 धाब्यांची आवश्यकता. कमालीची मॅच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस लेट कटचा फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचलेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी धाव धोक्याची ठरेल का? चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागलंय आणि धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 13. आता मात्र 2 चेंडू 6 धावा. मात्र फलंदाज स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विलास पाटील. अनुभव आहे या फलंदाजाकडे. बरेच साऱ्या क्रिकेटच्या मैदानातल्या चोरवाट त्यांना माहीत आहेत आणि त्याच पद्धतीने मात्र या धावा कंप्लीट केल्या जातील का? 2 चेंडू 6 असं समीकरण. या बॅटरकडे क्षमता आहे. क्षमतेला मात्र इथं सत्यात उतरावं लागेल. गोलंदाज तयार विजेंद्र. 2 चेंडू 6चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. यावेळी फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्या बाहेर. चेंडू निघून चाललाय. सीमा रेषेच्या बाहेर आहे तो चौकार. मी अगोदरच म्हटलं होतं विलास पाटील आहेत मैदानावर आणि तेच अनुभवाचा दाखला देत असताना मैदानाच्या आतमध्ये विलास पाटील. आता मात्र 1 चेंडू 2 धावा. अजून सामना संपलेला नाहीये. आता मात्र 1 चेंडूमध्ये 2 धावा कराव्याच लागतील विजय संपादन करायचा असेल तर. एक चेंडू 2 धावा. काय सामना रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. खांडपे विपक्षात कामतगर. मी अगोदरच म्हटलं होतं ही मोठी मॅच आपल्यास भेटीत येते. पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर कमी धावा आल्या परंतु चांगला संघर्ष करत असताना आपण पाहतोय खांडपे टीम. 1 चेंडू 2 धावा असं समीकरण. गोलंदाज तयार. यावेळेस फुल टॉस आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहील का? इथे मात्र काय घडलंय? 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्यात आणि विजय साजरा केला जातोय जॉली कामतगर. कमालीची मॅच पाहायला मिळाली. हे दमन दौऱ्यातील मात्र एक कमालीची मॅच अशीच म्हणावं लागेल. अभिनंदन जॉली कामतगर. हार्ड लक टू खांडपे टीम.
ओली और दापड़ा दापोडे दापोडा बैटिंग फील्डिंग करेगा ओली बैटिंग करेगा ओली और दापड़े दापोडे दा दा डी 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 दापोडे फील्डिंग ना पोडे दापोडे यानी कि पी ये पी पो यानी कि पी पी ओ डी ओ डी पोड़े तो आज कौन जीता दापोडे फील्डिंग डी ए पी ओ डी फील्डिंग ना काय सामना मैदानाच्या भेटीला आला होता प्रेक्षकांच्या भेटीला आला होता अंतिम चेंडूवर मात्र आजच्या दिवसातील आपण दुसरा सामना पाहिला असेल एक गोल्डन षटकारानं विजय संपादन केलं होतं आणि या मॅचमध्ये पाहिलं तर एक चेंडू 2 धाबा परंतु असं म्हटलं जातं ना कधी कोणाला कमी समजू नका 5 रुपयाचा पेन सुद्धा कोटीचं चक लिहित असतो पहिल्यांदा असं आपल्याला पाहायला मिळतंय की कमी धावा झाल्या होत्या परंतु संघर्षातून आपण पुढे जात असतो हे दाखवत असताना खांडपे टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं बोलो बोलो बॅटिंग वाला इथे बोलो चला बॅटर ओवली टीम बस विलास पाटील आहेत ना तिथपर्यंत मॅच आहे त्यांची कमलाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज मॅच विनिंग स्ट्रोकसाठी विलास पाटील यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज ओके दिले ना दिले त्यांनी चॉईस करून दिले ना त्यांनी